हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवसोबत रूममध्ये बोलत असते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं आहे, तुझा मूड थोडा ठीक दिसत नाही आहे. त्यावर ईश्वरी अर्णवला सांगते की हो, जरा मूड ठीक नाही आहे. मग आता तिला विचारलं जातं की नक्की तुला झालं आहे काय. मग तेव्हाच ना अर्णवला ती आता सांगत असते, ही प्रश्नांची उत्तरं ना भेटतच नाही आहेत, त्यामुळे विचार करत होते की त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधून काढायची. त्यावर आता अर्णव तिला विचारतो, नक्की काय झालं आहे ते नीट सांग. तेव्हाच ईश्वरी आता अर्णवला एक एक गोष्टी सांगू लागते आणि ती म्हणत असते की मला सांगा, उदयकांच्या बाबतीत जे काही झालं ते तुम्ही फोन करून मामींना सांगितलं होतं का. त्यावर अर्णव नाही असं बोलतो. त्यावर ईश्वरी म्हणते की मला असं वाटलं की तुम्ही सांगितलं असेल, कारण त्या अचानक तिथे येऊन पोचल्या होत्या ना. नाही गं, मी नाही सांगितलं. तुलाही माहिती आहे आपल्याला वेळ होता का, आपण लगेच काही गडबडीत बाहेर पडलो. मग मग कुठे वेळ होता, नाही आलं सांगता. मग बहुतेक ना मामाने सांगितलं असेल असं देखील अर्णव बोलतो. अर्णवने असं म्हटल्याबरोबर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण मामा मला स्वतः म्हणाले की ते नाही बोलले आहेत, कारण ते मला बोलले की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदा विचारून बघ अर्णवला. अर्णवने सांगितलं होतं का, पण तुम्ही तर म्हणताय की तुम्ही सांगितलंच नाही आहे. मग ह्या गोष्टी सांगितल्या तरी कोणी आहेत, हाही विचार ना आता मनामध्ये येत असतो. तेव्हाच आता अर्णव ईश्वरीचा गैरसमज दूर करत ईश्वरीला म्हणत असतो की तुला काय वाटतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा हात असेल का. म्हणजे जी बाई आहे त्यामध्ये तुला वल्लरी मामी वाटते का. नाही, वल्लरी मामी असं कधीच करू शकत नाही, कारण आहे ना वल्लरी मामी तशी नाहीच आहे. तिच्यावर संशय घेण्यासारखा तिला काहीच म्हणू नकोस असं देखील आता बोललं जातं. म्हणजे मी काय म्हणते ते ऐकून घ्या ना. मग आताच वल्लरी मामीने ना लहानपणापासून आमच्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. सो आता तसं तू म्हणू नकोस की हे या सगळ्याच्या मागे वल्लरी मामी असेल, कारण लहानपणी आई गेली आणि आम्हाला सगळं काही मामीनीच केलं. म्हणजे आमची आई ही मामीच झाली होती, असंही आता अर्णव बोलत असतो. मग ईश्वरी म्हणते, पण जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरं कुठे सापडत आहेत, असंही आता म्हटलं जातं. हो, उत्तरं सापडतील, पण थोडा वेळ देऊया. आता रात्र झाली आहे, झोपूया. चल, उगाच विचार करत बसू नकोस, असं देखील आता अर्णवने म्हटलेलं असतं. अर्णव जेव्हा ईश्वरीला असं म्हणतो तेव्हा ईश्वरीच्या डोक्यातले प्रश्न काही केल्या थांबत नसतात. त्याच्या आता डोक्यामध्ये एक ना अनेक विचार आता सुरूच राहतात. तेच दुसरीकडे मात्र आता अर्णव झोपायला तर जातो, पण ईश्वरीच्या डोक्यामध्ये सतत सतत तेच आणि तेच प्रश्न घोळत राहतात. सगळ्याचा त्रास होत असतो. काहीच कळत नसतं की हे चाललंय तरी काय आणि ह्या प्रश्नांची उत्तरं भेटतील तशी कशी, असाही विचार ना आता ईश्वरी करत असते. मग तेवढ्यातच ना दुसरीकडे वल्लरी जी आहे ती म्हणत असते की आज ना तू खूप महत्त्वाचं काम केलेस, आणि ते सुद्धा किती काम केलेस दिवसभर, असं स्वतःचंच कौतुक करत ती म्हणत असते. आणि तिला एवढंसुद्धा वाटत असतं की आज तिने खूप मोठं काम केलेलं आहे, कारण उदयकांचा काटा काढला आहे, त्याचसोबत पुरावे नष्ट केलेत, तिथे चिठ्ठी लिहून ठेवली आहे, हे सगळं काही, आणि घरी आल्यावर सुद्धा जे काही नोट्स होते ते सुद्धा जाळून टाकलेत. किती मोठं काम केलं आहे आपण. आणि आता खरंच ना वल्लरी तुझं कौतुक करायला हवं, कारण एवढ्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या बापरे भयंकर अशा आहेत, पण त्या तू घडवून आणल्यास. पण आता एवढं तर झालं आहे, पण खरं ना वरती ना दोन्ही भाऊ ना आता भांडत बसा. कसे दोघंही जण एकत्र असाल ना, आता इथे तर भांडत होताच, आता वर जाऊन सुद्धा भांडा, असंही आता म्हटलं जातं. मुद्दामून हे सगळं काही आता इकडे वल्लरी बोलत असते, कारण तिने उदयकांचा काटा काढलेला असतो आणि सोबतच ना आता या सगळ्या काही गोष्टी जमून आलेल्या असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ती मात्र आता नम्रताने सगळी तयारी पूजेसाठी केलेली असते. नम्रता जशी सगळी तयारी पूजेसाठी करते तसं नम्रता आता या पूजेचं महत्त्व, या सगळ्या काही गोष्टी विचारत असते की नेमकी आपण ही पूजा कशासाठी करतो. मग तेव्हाच ना या पूजेचं महत्त्व आजी नम्रताला समजावून सांगते की श्रावणी सोमवार हे व्रत आपण का करतो आणि कशासाठी.
आहे तेच आता इथे इशू जी आहे ती बाहेर असते. जिथे बाबांच्या अस्थी ज्या आहेत ना त्या गाडून ठेवलेल्या असतात ना बाहेरच्या जमिनीत, तिथेच असते इशू. आणि इशूना बाबांशी थोडं बोलत असते. बाबांना ती म्हणत असते की बाबा, मला काही प्रश्नांची उत्तरं ना भेटतच नाही आहेत, कशी शोधू ना काहीच कळत नाही आहे. म्हणजे रात्री जे काही शोधायचा प्रयत्न करत होते ते आता पुन्हा डोक्यामध्ये सतत तेच तेच फिरत राहते. त्यामुळे ना काहीच कल्पना येत नाही आहे, हेही आता बोललं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडनं इथे ज्या नम्रता आणि आजी असतात ना त्यांना मात्र आता प्रश्न पडलेला असतो. तर आता इशूला बोलवून आणायचं असं नम्रता बोलत असते. आजीने आता शिवमुठीचं महत्त्व सांगितलेलं असतं. प्रत्येक सोमवारी 5 सोमवार जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य जे आहे ते मात्र देवाला अर्पण करायचं आहे, म्हणजेच शंकराच्या पिंडीवर. आणि आपल्याकडे ही अशी पद्धत केली जाते. आता तू या घरात नवीन आहेस ना, या सगळ्याची सवय करून घे, असं देखील आता आजीने सांगितलेलं असतं नम्रताला. नम्रता म्हणत असते की मी सुद्धा ही पूजा करेन आजी, तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. पण त्याआधी इशू बघते काय करते ते, इशूला सुद्धा उठवायला हवं ना, असाही विचार ना आता ती करत असते. आणि मग काय, इशूसाठी ती पटकन सगळं काही आवरून घ्यायचं ठरवते. आजीने इतकं छान महत्त्व समजावून सांगितलेलं असतं ना की बघायलाच नको. तेच आता आजीने एवढं सगळं समजावून सांगितल्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की व्रताने आता सांगितलेलं असतं की माझ्यासाठी हे सगळं काही नवीन असलं तरी मलासुद्धा तुमची ही कल्पना आवडलेली आहे. तुमची ही कल्पना मला आवडल्यामुळेच ना मी सुद्धा आता हे श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहे, ते सुद्धा कायमचं, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी नम्रता बोलते तेव्हा आता आजी म्हणते की कर ना, हौशी आहात अगदी दोघी बहिणी, करा करा, चांगलं असतं. म्हणजेच ना नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा चांगलं असतं या सगळ्या काही गोष्टी, हेही आता बोललं जात असतं. तेच ईश्वरी इथे बाबांसोबत बोलत असताना अचानकपणे आता आवाज येतो. अचानकपणे बाबांचा आवाज कानावर पडल्याबरोबर आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता भानावर येते. ईश्वरी आता म्हणत असते की बापरे, हे सगळं काही काय आहे? बाबांचा आवाज, कारण बाबांनी येऊन तिला हळूच सांगितलेलं असतं की सगळं काही ठीक होणार आहे, कोणतीही काळजी घेऊ नकोस, हे देखील बाबांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इशू प्रार्थना करत असताना बाबांनी दिलेला संदेश हा तिच्या कानावर पडतो. तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. त्यानंतर मात्र आता इकडे इशू जी आहे ना ती आता देवाला म्हणत असते की चला, फायनली सगळ्या काही गोष्टी हळूहळू का होईना ठीक होत आहेत, बरं वाटते. आणि बाबा, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधून काढेन, असंही आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता मामा जे आहेत ते मात्र वल्लरीला उठवत असतात. कारण खूप जास्त सकाळ झालेली होती तरीसुद्धा वल्लरी काही उठली नव्हती. वल्लरी ना स्वप्नामध्ये होती. वल्लरीला तिला कळत नव्हतं, कारण तिने आता उदयकांचा खून केलाय म्हटल्यावर तिला आता पोलीस पकडायला आलेत असं काहीसं स्वप्न तिला आता पडलेलं असतं. जसं तिला आता ते स्वप्न पडतं तसं ती आता खूप मोठ्या धक्क्यात जाते. आता मामाने तिला उठवलेलं असतं, मामाने तिचा हात धरलेला असतो, तर ती म्हणत असते की हात सोडा, हात सोडा, मी तुमची माफी मागते, हात सोडा, नका घेऊन जाऊ मला, असं आता ती बोलत असते. त्यावर मामा म्हणतो की काय काय गं, झोपेत तू माफी मागते कोणाची तरी, जेव्हा जागी असतेस तेव्हा तर कोणाशी सुद्धा बोलत नसतेस आणि चक्क झोपेत माफी मागतेस, काय चाललंय काय? बापरे, मला तर हे सगळं काही वेगळंच प्रकरण दिसतंय. मग तेव्हाच ना इकडे आता मामाने असं म्हटल्याबरोबर वल्लरी म्हणते की शांत बसावं तुम्ही, एकतर रात्रभर माझी झोप नाही झाली आहे, त्यात ना नुसता वैताग आला आहे मला, आणि तुम्ही आता मला त्रास देत आहे. अगं मी तर आलो होतो तेव्हा तर चांगली घोरत पडली होतीस तू रूममध्ये, आणि आता काय म्हणतेस की झोपली नव्हतीस? अहो तेव्हा लागला असेल हो डोळा, पण नंतर मी पूर्ण रात्रभर जागी होती, आत्ता कुठे सकाळी मला झोप लागली होती. काय चाललं आहे ना खरंच कळत नाही आहे, म्हणजे सारखं ना कसले तरी भास होत आहेत, असंही आता वल्लरी बोलत असते. वल्लरीने असं म्हटल्याबरोबर इकडे आता मामा जे आहेत ते मात्र आता म्हणत असतात की अगं एवढा त्रास होतोय तर कशाला लोकांना त्रास द्यायचा ना, जर चांगलं वागशील ना सगळ्यांशी तर तुझ्या बाबतीतसुद्धा चांगलं होईल, असं आता मामा उगाचच वल्लरीला बोलत असतात. इकडे आता ईश्वरीला
आजी म्हणत असते की अगं आज श्रावणाची पूजा आहे ना, झालं आहे ना तुझं? ईश्वरी म्हणते हो आजी सगळं झालं आहे, थोडं बाहेर होते, पाया पडत होते म्हणून उशीर झाला. त्यावर मात्र आता आजीला ईश्वरी म्हणत असते की माझी आणि त्याचसोबत ताईची सुद्धा पहिलंच इथे श्रावण सोमवार आहे ना, सो मला असं वाटतं की ही पूजा एकदम छान करावी. मग आता मी पूजा तर करतेच, सोबतच छोटंसं हळदीकुंकू केलं तर चालेल का? म्हणजे फक्त अगदी घरातल्या घरात आजी. मी आता जसंही आपल्या घरात नमुताई आहे, वल्लरी मामी आहेत आणि त्याचसोबत अंजलीताईसुद्धा आहेत, तिघांना मी हळदीकुंकू लावते आणि ना मी त्यांना छान असं वाहनसुद्धा देते, चालेल का? म्हणजे वाणमध्ये मी आता त्यांना ना पैंजण देते, म्हणजे चांदीचा पैंजण. खूप छान वाटते ना ही कल्पना? हो हो चालेल ना. अगं तू जे काही आनंदाने करतेस ना ते खरंच खूप छान आहे. आजकाल इतकं आनंदात कोणीच सगळं काही करत नाही, पण तू तू सगळं काही समजून घेतेस बघ, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आजीना ईश्वरी सांगते की पण प्लीज मी हळदीकुंकू करणार आहे आणि वाण देणार आहे, त्याबद्दल प्लीज कोणाला सांगू नका हां. मग आता आजीला सांगितलेलं असतं म्हणून आजी म्हणते की नाही गं मी नाही सांगणार, कारण ईश्वरी म्हणते की मला सरप्राईज द्यायचं आहे ना आजी म्हणून. मग आता ईश्वरी हे सगळं बोलते आणि ईश्वरीला ना खरं तर त्या पैंजणचे घुंगरू भेटलेले असतात ना, त्यासाठी या घुंगरांचा शोध घ्यायचा असतो, म्हणूनच तिने आता ही मोठी शक्कल लढवलेली असते. तेच आता दुसरीकडे मामा जे आहेत ते वल्लरीला म्हणत असतात की जर लोकांसोबत चांगली वागलीस ना तर तुझ्यासोबतसुद्धा ना सगळंच चांगलं होईल, पण तू जे काही वागतेस ना त्यामुळे हे सगळं होतं आहे, म्हणून जरा चांगले कर्म कर, मग फळंही चांगलंच मिळेल, असंही आता मामा मुद्दामून तिला चिडत बोलत असतात. मामा जेव्हा तिचे आता कान खात असतात ना तेव्हा मात्र आता ती वैतागलेली असते. ती म्हणत असते की पुरे करा बस झालं, असं बोलून ती आता मामांना शांत करायचा बघत असते. मामा जे आहेत ते म्हणत असतात की काय झालं? अगं सत्य परिस्थिती तुला सांगतोय, त्यात काय चिडतेस तू? मग इथे आता ईश्वरी आणि सगळी तयारी तिने केलेली असते, सोबतच पूजाही मांडलेली असते. नम्रताला आता ती सांगत असते की चल नमुताई आपण ना दोघीही मिळून पूजा करूया. तेच आता नम्रताही उत्सुक असते या पूजेसाठी, कारण आजीने नम्रताला या पूजेचं महत्त्व एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यामुळे आता ती पूजा करण्यासाठी खूप जास्त इंटरेस्टेड नमूसुद्धा असते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता नमू जे आहे ती ईशूला म्हणते की तू सुरुवात कर या सगळ्याची. मग तेवढ्यातच ना वल्लरीसुद्धा आता बाहेर जायला निघालेली असते. मग नम्रता आणि त्याचसोबत ईश्वरी आता वल्लरीकडे पाहत असतात. त्याचसोबत आज घरामध्ये पूजा आहे आणि वल्लरी मामी तुम्ही कुठे जाताय, थांबा ना. वल्लरी सांगत असते की माझं जरा काम आहे सो मी जाते. तर दुसरीकडे मात्र इकडे आता अर्णव आणि त्याचसोबत आकाशसुद्धा ऑफिसला जायला निघालेला असतो. अर्णव आता म्हणत असतो की चल आजी आम्ही येतो, पण ईश्वरी म्हणत असते की नाही थांबा, आपल्या घरात पूजा आहे. ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर अर्णव तिला म्हणत असतो की नाही मला जायचं आहे, तसाही उशीर झाला आहे, सो कामामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको आहे मला, मी निघतो आहे, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी हट्टच धरते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, प्लीज प्लीज ना अर्णव सर थांबा ना. अर्णव म्हणतो की माझं काम आहे म्हटलं आहे ना. आकाश तुम्ही तरी सांगा ना, आकाश भाऊजी तुम्हाला थांबायचे नाही या पूजेसाठी. आकाश काहीच बोलत नसतो, आकाश शांत असतो. अर्णव म्हणतो की तो काय बोलणार आहे, मला जायचं आहे, पूजा इम्पॉर्टंट आहे, पूजा करायची आहे, सो चल मला निघू दे, असंही आता त्यांनी म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरीसुद्धा म्हणत असते की मीही येते, पण आता वल्लरीलासुद्धा ईश्वरीने थांबवून घेतलेलं असतं, कारण ईश्वरीची पूजा असते आणि त्यानंतर हळदी कुंकू या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता करायच्या असतात. आणि त्यानंतर म्हणूनच ईश्वरी म्हणत असते की प्लीज थांबा सगळीजणं. मग तेव्हा आजी म्हणत असते की एवढ्या सगळ्या काही गोष्टी चालल्या आहेत तर थांबा ना, होईल सगळं काही नीट, असं बोलून आजीने आता थांबवून घेतलेलं असतं. आजी जसं आता थांबवून घेते ना तसं मात्र आता वल्लरी म्हणत असते की हो हो ठीक आहे थांबतो आम्ही. मग आता किती वेळ लागणार आहे पूजेला? लागतील ना थोडेफार वेळ तर लागेलच, 5 मिनटं तरी थांबा ना, असं बोलून आता तिने थांबायला सांगितलेलं असतं. मग इकडे आजीही फोर्स करते म्हणून अर्णव बोलतो की आजीने सांगितलं आहे ना म्हणून थांबलो आहे, नाहीतर थांबलोही नसतो.
असंही आता त्याने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, आजींसाठी का होईना तुम्ही थांबला आहात ना, मग चालेल ना, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर आता उशीर करू नका, चला पूजेला सुरुवात करूया, कारण पूजा जी आहे ती आता व्हायला पाहिजे ना, पटकन करा पूजा, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता पूजा फास्ट करा म्हटल्याबरोबर इकडे आता ईश्वरी पटकनी पूजेला लागते. ईश्वरीने आता ठरवलेलं होतं की पटकन ना लवकर पूजा करून घ्यायची, कारण तिला हळदी कुंकूसुद्धा करायचं होतं. हळदी कुंकू करून तिला आता नेमकं पायामधले जे काही पैंजण आहेत ते बघायचे होते. त्यासाठी तिचा जीव नुसता वर खाली होत होता. त्याचसाठी ती हे सगळं काही करत होती. आणि म्हणूनच ना मग आता इकडे दोघंही जणच म्हणजे आकाश आणि अर्णव बसलेले असतात. पहिल्यांदा ईश्वरी पूजा करून घेते. ईश्वरीची पूजा झाल्यानंतर दुसरीकडे आता वल्लरी आणि मग नम्रता असे एकापाठोपाठ एक सगळीजणं आता पूजा करायला सुरुवात करतात. आणि जसे आता पूजा करायला सुरुवात होते ना, तसं आता इथे असणारी वल्लरी ही सुद्धा चक्क आज पूजा करत असते. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नम्रताने सुद्धा आता जे आजीने व्रत सांगितलेलं असतं त्या पद्धतीने पूर्णपणे पूजा केलेली असते. आणि जेव्हा पूर्ण पूजा वगैरे होते ना, तेव्हा नंतर आता ईश्वरी म्हणत असते की चला आता बसा, म्हणजे ना मी हळदी कुंकूसुद्धा करून घेते. कसं, मी आज ठरवलं होतं की हळदी कुंकू करायचं, सो म्हणूनच मी तुम्हाला सांगते, पटकन बसा, आपण हळदी कुंकूसुद्धा करून घेऊया, असं बोलून आता ती हळदी कुंकवासाठी का होईना त्या लोकांना बसवते. जसे आता ती सगळीजणं बसतात ना, तेव्हा मात्र आता वल्लरीला ती म्हणत असते की मी ना आज ठरवले सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल आणायचं. मग इकडे आता आजी म्हणत असतात की खरंच ना ईश्वरी किती सगळ्यांचा विचार करते ना, म्हणजे मी सुद्धा विचार केला नव्हता ईश्वरी एवढी गुणी असेल करून. ईश्वरीने मात्र ना सगळं काही एकदम घरातल्यासारखं केलं, म्हणजे सगळ्याची सवय झाली आहे तिला आता. आणि एवढं सगळं करते ना ती, ते एकंदरीत बरंच आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता लगेचच ना जास्तच आहे ती, म्हणजे असंही अर्णव बोलत असतो, टू मच आहे ती, असं म्हटल्याबरोबर इकडे आता ईश्वरी लगेच ते हळदी कुंकू करायचं सोडून भांडायला जाते. जशी आता ती भांडायला जाते ना, तसं मात्र आता अर्णवला ती म्हणत असते की काय म्हणालात तुम्ही माझ्याबद्दल, काय म्हणालात, म्हणजे तुम्ही जसा विचार करताय, तुम्हाला काय वाटते हे सगळं काही मी मुद्दामून करते का, मी मनापासून करते, कळलं ना, तुम्हाला ना नुसतं ना भांडायचं सुचत असतं. इथे आता यांची भांडणं वाढत चाललेली असतात. तेच नम्रता म्हणत असते की तुम्हाला भांडायचं आहे ना तर रूममध्ये जाऊन भांडा यार, अरे आपलं काय चाललं आहे, तुम्ही आम्हाला इथे बसवून ठेवलं आहे, आपल्याला पूर्ण करायची आहे ना हे. आता मग ती आता इशू म्हणते की चला बघितलं ना, तुमच्या भांडणामुळे किती लोकांना त्रास होतोय, त्यापेक्षा एक काम करूया, चला पटकन वरती चला आपण भांडून घेऊया, असंही आता ईश्वरी बोलत असते. त्यावर आता दुसरीकडे मला वेळ नाही आहे भांडत बसायला, कारण मला बाकी इतरही कामं करायची आहेत, कळलं ना, असं देखील आता तो तिला बोलत असतो. जेव्हा आता तो तिला असं बोलतोय त्याबरोबर मात्र आता शांत राहण्यापासून पर्याय नसतो. तर दुसरीकडे आता ईश्वरी म्हणत असते की आत्ता म्हणून सोडते पण नंतर सोडणार नाही या, लक्षात ठेवा, असंही आता ईश्वरीने म्हटलेलं असतं. आता ईश्वरी ही हळद कुंकू वगैरे लावते आणि त्यानंतर ती आता वल्लरीला म्हणत असते की मी आज काय आणले माहिती आहे का. मग आता वल्लरी म्हणत असते की काय आणले स्पेशल. मग ईश्वरी म्हणते की मी सगळ्यांसाठी ना आज म्हणजे पैंजण आणलेले आहेत, विचार केला की सगळं काही चांगलं व्हायला पाहिजे ना, म्हणूनच मग पैंजणसुद्धा आणली आहे तुमच्यासाठी, पैंजण घालून घेते मी. मग आता अगं एवढं कशाला महागातलं, पण मामी मला करावंसं वाटलं ना, आज श्रावणी सोमवार आहे आणि या सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर कसं घरही छान प्रसन्न राहतं ना, म्हणून म्हटलं हो हो ठीक आहे चालेल चल. मग आता ती हळद कुंकू वगैरे देते आणि हातात पैंजण देते. पैंजण दिल्याबरोबर ती आता म्हणते की थांबा मीच तुम्हाला पैंजण घालून देते. का नको नको, तू नको घालून देऊ, मी घालेन ना, माझी मी घालेन, असंही आता ती म्हणत असते. कशाला अगं तुझं तू घालतेस, अगं मी आहे ना इथे, मी घालून देते ना तुला पैंजण, आता ती म्हणत असते. जसं आता ती म्हणू लागते तसं मात्र आता ईश्वरीचा हट्ट असतो. आता ईश्वरीच्या हट्टापुढे कुठे कोणाचं चालतं आहे.
मग आता नाईलाजाने वल्लरीला आपला पाय पुढे करावाच लागतो. जसं आता वल्लरी आपला पाय पुढे करते तसं मात्र आता ईश्वरी तिच्या पायामध्ये पैंजण घालते. ईश्वरीने आता एक पायातली पैंजण ऑलरेडी जी घातलेली असते ना ती हळूवारपणे काढलेली असते. जशी आता हळूच तिने पैंजण काढते ना तेव्हा आता ती इकडे तिकडे पाहू लागते. पैंजण काढल्यानंतर तिला एका पैंजणमध्ये तर सगळं काही ठीक दिसतं, ऑल ओके दिसतं, त्यामुळे ती काही एवढा विचार करत नाही. पण तेव्हाच दुसऱ्या पायातली पैंजणसुद्धा आता काढली जाते. दुसऱ्या पायातल्या पैंजणमध्ये ना एक घुंगरू जो आहे तो कमी असतो. मग आता ईश्वरीला खात्री पटते की ह्या सगळ्याच्या मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर मामीच आहे आणि आपला विश्वास खरा ठरलाय हे सुद्धा आता तिला जाणवू लागतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता ईश्वरीला धक्का बसतो. कारण ईश्वरीला तेच तर हवं होतं. तिने आता तोच विचार केला होता की पायातली पैंजण बघून निदान आपल्याला कळेल की काय आहे आणि काय नाही ते. पण आता पायातली पैंजण बघून या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता क्लिअर झालेल्या होत्या. आता ईश्वरीला हे सगळं बघून तर धक्काच बसतो. ईश्वरीने कधीही विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एवढ्या घडतील. मग आता ती कन्फर्म झालेली असते की या सगळ्याच्या मागेच ना नक्कीच ना ही मामीच आहे. म्हणून मग तिने पैंजणीवर ना या सगळ्याचा शोध लावलेला असतो. मग तिला खात्री पटते आणि मग आता ती आता विचार करते की नाही आता या सगळ्या काही गोष्टी तर तिला कळल्यात, पण या सगळ्या काही गोष्टी कोणासमोर आणि कशा बोलायच्या ना हे मात्र आता ईश्वरीला काहीच समजत नसतं. ईश्वरी थोडा आता विचार करत असते. तेच आता दुसरीकडे मामा जे आहे ते आता म्हणत असतात की अगं तुझी जी पैंजण हे झाली आहे तिचे घुंगरू वगैरे लावून आणायचे आहेत का. मग आता ती म्हणत असते की त्यांचा रोल संपलाय. दुसरीकडे आजी आता अर्णवकडे ना बाळाची मागणी करत असते आणि म्हणत असते की तू कधी विचार करतोयस बाळाचा, लवकरात लवकर विचार कर ना बाळाचा. म्हणजे मला असं वाटतं की तू जर लवकरात लवकर बाळाचा विचार करशील ना तर बरं होईल, असंही आता आजीने म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना कडे रिपोर्ट्ससुद्धा आलेले असतात ईश्वरीचे आणि ते रिपोर्ट्सनुसार मामाला असं वाटतं की लगेचच ना ईश्वरीने या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत. म्हणजेच आता ईश्वरी लवकरच आई होणार आहे असं मामाला वाटतं आणि मामा आता ओरडतच तिकडनं बाहेर निघतात. मामा म्हणत असतात की अगं अगं ऐक ना आई, आता आपल्या घराचं गोकुळ होणार. असं करून मामा आता तिकडनं पळतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.